दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरांचा जयघोष करत कोरेगाव शहर आणि तालुक्यात दत्त जयंती उत्साहात साजरी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा जयघोष करत सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो. गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण कोरेगाव शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी मंदिरातून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात या दत्त जयंती सोहळ्या अगोदर 7 दिवस दत्तात्रेय भगवानांचे चरित्र अर्थात श्री गुरुचरित्र पठण पारायण स्वरूपात घरोघरी तसेच सामुदायिक रीतीने करण्याची प्रथा आहे. मागील शुक्रवारपासून या गुरुचरित्र वाचन पारायण सोहळ्यात सुरुवात झाली व आज या सप्ताहाची सांगता दत्तजन्माने करण्यात आली. सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर 5:59 दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त विविध मंदिरांमध्ये विविध आकर्षक फुलांची तसेच केळीचे आणि नारळाच्या पानांची सजावट करण्यात आली. मंदिरातील संगमरवरी दत्तमूर्तीला अतिशय सुरेख असे गुलाबानी शेवंती पुष्पांचे हार घालून फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर महाप्रसाद वितरण करण्यात येत होते. भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला. तसेच गुरुवारी सकाळी दत्त जयंती दिवशी सकाळी दत्तमूर्तीला विशेष पंचामृत स्नान महाअभिषेक आणि पूजा संपन्न झाल्यावर मंदिरात ब्रह्मवृंदांनी दत्तयाग संपन्न केला. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिरांना विशेष रूप प्राप्त झाले होते. किंवा कोणी कमी केली याची सोय पाहिजे. पहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोडे यशवंतराव घोषित करायचे आहे. जे मागणीदार सर्व लोक बोलते असा विचार करून कोटी दर्शन आल्यावर काही सांगितलं सुद्धा त्या गोष्टी मनापासून सर्व एक कोणी यावं देव मामलेदार असं देतील उत्तर त्याची विषयात लागले थोडे माझ्या चंद्रुणाईचे असे उत्तर ऐकून दुःखी झाल्यानंतर करणे ते स्वामी सुधारजनी अक्कलकोटी तसे असो इकडे स्वामी सुद्धा मुंबईमध्ये असते करत हिंदू परिषदे आपले बघत त्याचे उद्देश झाले मठ होता कामकापरात तेथे जागा नव्हती प्रसिद्ध मग दिली कालेवाडी ते एक जागा एका भक्तीने तारण आली त्याची कथा तेही त्रास देत स्वामी सुद्धा फरीत याच्या चित्ता दुःख केतनेचे प्रथम मुंबई शहरात शक्य 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशात स्वामी जयंती केली. कोणी एके समयशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहून स्वामी स्वतः प्रति आनंदले नानाची की प्रेमानंदी समाजाच्या पुढे जोशी भवानी स्वामीची पत्रिका करून DR अक्कलकोटी बातली पत्रिका श्रीच्या न्यायपडी स्वामी मूर्ती आनंदली समर्थ देशी आज्ञा केली. नगरावाजा म्हणून नगरावाजवता जोशी हसो आली समर्थ अशी 52 भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोटा नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंत करीत स्वामी सुद्धानंद चैलिकेने ग्रामात स्वामी प्रकट होत स्वामी विजयनाने सर्व लोकांनी अक्कलकोटी समर्थक निवडते स्नान करून मंगळ परिकल्पना भोजनाची निवडते त्यांनी कोणाची निवडते इतक्या माणसं सर्व मुंबई आणि त्याला दूर झालं समाचार स्वामी सुद्धा मग काठोबाईची पोरं जवळ गेले. मग बोलून वापरत तिथे काही आपल्या निकोणच्या हातून आखाली पावलं नसतं मग समर्थाचे त्याच्या कारणावर समर्थवले त्याने स्वामी कुमार अवतरला दुसऱ्याला काही भगवान श्री स्वामी समर्थ
इथे नाहीये, मी मंदिरात आली आहे दत्त जयंती. चालेल, मी फोन करते. या अभंगामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर त्या मनुष्य जन्माचं सार्थक कसं करायचं हा उद्देश सगळ्यांना त्यांनी केलेला आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं पाहिजे असा तुकाराम महाराजांनी सगळ्या साधकांना उद्देश केलेला आहे. मग ती सार्थक म्हणजे काय करायचं तर परमेश्वराचं नाम घे, आपण नाम घे. मग आता तुम्ही म्हणाल आम्ही काय संसार सोडून द्यायचा का? नाही, तर संसार करता करता आपण परमेश्वराचं नाम घ्यायचं. मग सार्थक सार्थक म्हणजे काय तर 84 लक्ष योनी आपण फिरून फिरून शेवटी मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो. मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर ते सार्थक होण्यासाठी परमेश्वराचं नाम घेतलं पाहिजे, त्या गुरूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरू आठवणी सापडेना धरावे पाय गुरुशिवाय आपल्याला मार्ग नाही. आपल्याला सगळ्या विद्या अवगत करायच्या असतात, सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. मग विद्या अवगत करण्यासाठी आता विद्या म्हणजे बऱ्याच झाल्या, त्याशिवाय आपल्याला मार्ग नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी मार्ग हा शब्द काढला. सद्गुरू आठवणी सापडेना आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल आणि त्या गावचा रस्ता आपल्याला जर माहिती नसला तर आपण वाटेत वाटसरू असतात त्यांना विचारलं पाहिजे की आमच्या ह्या गावाला आम्हाला जायचं आहे, या गावचा रस्ता कुठे गेलाय असं विचारलं तर आपल्याला ते गाव नक्की सापडेल. आणि आपण जर कुणाला विचारलं नाही तर आपण म्हणल्याच मार्गावर जाऊ. म्हणून तुकाराम महाराज मार्ग हा शब्द काढला. एखादा अडाणी मनुष्य असला की त्याला सुशिक्षित मनुष्य काय म्हणतो, आणि तू सोयीवर ये, सोयीने बोल, चांगलं वाग, चांगलं खा असं त्याला सांगून चांगल्या मार्गावर काढणं. म्हणून तुकाराम महाराजांनी मार्ग हा शब्द काढला. म्हणून सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जायला आपल्या अंगामध्ये नाना प्रकारसाठी सद्गुरूंना शरण जायचं. आपण जन्माला आल्यानंतर आपण मातीच्या पोटी जन्माला येतो. मग जन्माला आल्यानंतर पहिला गुरु कोण तर आपली माता म्हणजे आई हा पहिला गुरु आहे. आणि दुसरा गुरु पिता आणि तिसरा गुरु शालेय शिक्षण देणार. हे 3 गुरु आहेत आपले व्यवहारिक आपण शिक्षण घेण्यासाठी, आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी. पण खरं आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपल्या शरीराच्या 3 अवस्था आहेत. शरीरे जर्जरी भूते व्याधी ग्रस्ते गरे. शरीर हे जर्जरीभूत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे 2 मित्र तेही बाहेर पडतात आणि बरेच अंतर चालत गेले. त्यावेळेला आता सगळ्या सोयी नव्हत्या, आता सगळ्या सोयी आहे, सगळं हातात मिळतं. पण
की मला आत्मज्ञान प्राप्त करून द्या, मला गुरु उपदेश करून द्या. त्या सगळ्या पालकांना राग आला आणि एक गणूला मारायला सुरुवात मारला. पण गणूनी भूक इच्छू केलं नाही. ते सगळे घोर त्या तुकाई महाराजांच्या अंगावर. आणि मग महाराजांनी सांगितलं की माती बाजूला कर. त्याप्रमाणे महाराज तिथून उठले की माती बाजूला केली. त्यावर ती सगळी मुलं हसत हसत बाहेर आली. असा हा गुरु पाहिजे. गुरु पण चांगला पाहिजे आणि शिष्यही चांगला पाहिजे. नाहीतर साधू लोक असतात बंदुकीने करणार, अंगावर भूमी वस्त्र घालायची, माळा घालायची आणि फसवाफसवी करायची. अशा लोकांच्या पासून समाजानं सावध राहिलं पाहिजे. आणि खरा सद्गुरू ओळखता तेवढी शिष्याची पण तयारी पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला गुरु लागतो. तसंच एकनाथ महाराज सुद्धा 12व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. कशासाठी? तर गुरु शोधासाठी. ते बरेच वर्ष पाठशाळेमध्ये शिक्षण घेतलं. सगळी वेद विद्या शिकून आली. पण त्यांना गुरुंची तळमळ लागलेली होती की खरा गुरु आपल्याला पाहिजे. असा गुरु आणि असा शिष्य ही गुरु शिष्यांची परंपरा आहे. कसं? तर याला एक उदाहरण सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी. त्याचं एका घरचं रान म्हणजे शेत होत आणि शेतामध्ये घर बांधून तो राहिलेला होता. पण आपल्या रक्षणासाठी म्हणून त्यांनी बरीच कुत्री पाळलेली होती. सगळी कुत्री पाळलेली होती. पण त्या कुत्र्याच्या पिल्लामध्ये एक वाघाचं पिल्लू होतं. ते कुत्र्यासारखं पळत होतं, कुत्र्यासारखं ओरडायचं. एक दिवस काय झालं, खरा वाघ आला आणि त्या वाघाने पाहिलं, त्या पिल्लाकडे पाहिलं. त्या पिल्लाला विचारलं, अरे तू कोण आहे? पिल्लू म्हणते मी कुत्रा आहे.
स्वामी समर्थ
नारदांना एकमेकीला भेटलेल्या होत्या. जागा कुठे मिळेल तिथे पटकन बसून घ्या, बोलू नका. ह्या तिघी जणी एकमेकीला भेटलेल्या होत्या आणि साहजिकच त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. साहजिकच आहे, आपण बरेच दिवसांनी एकमेकीला भेटतो, मग किती बोलू. त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या, एवढ्या आकाश मार्गाने नारदांची स्वारी आहे. या तिघींनी पाहिलं, अकस्मात आली नारदांची फेरी, अकस्मात आली नारदांची फेरी. या तिघींनी पाहिलं आणि त्यांनी नारदांना हाक मारली, नारदा, अहो नारदा, की आज आपण नारदांना कीर्तन करायला सांगतो. बरेच दिवस झाले कीर्तन ऐकले, बरेच दिवस झाले कीर्तन ऐकले नाहीये, कीर्तन करायला सांगावं. श्रेष्ठ स्त्री या पृथ्वी तलावर होऊन गेली असती, तर तिचं चरित्र आम्हाला सांगा. नारद मनाशी म्हणतात, एकंदरीत काय ह्या तिघींना गर्व झालेला आहे. कुणाला कशाचा गर्व सांगता येत नाही. कुणाला आपल्या रूपाचा गर्व असतो, कुणाला श्रीमंतीचा गर्व असते, कुणाला आपल्या दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळी हॅलो, सकाळी आपण गोपाखोली जायचं. त्या चिठ्ठ्यावर आपण नावं काढलेली आहेत आणि त्या योगी आज इथं गोपा करणार आहेत. म्हणजे सगळ्यांना समान संधी किंवा आपल्याला असं वाटू नये मी का नको, त्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे. त्याचं नाव मुरुपाली नावडकर आणि सानिका जगताप या दोन्ही गोपा करणार आहेत. त्यानंतर पाळणा होईल, सुंटावळे वाटप आणि प्रसाद, आणि त्यानंतर महाप्रसाद आहे. सर्वांनी महाप्रसाद घेऊन जा.
जो जो रे दशरथ नंदना बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे कुशी बाळा जो जो रे रत्न जडित पालख झळके अलोलिक वरती पहुडले कुळदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे हलवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली सुरवारी गरजती जय जयकारी बाळा जो जो रे विश्वव्यापका रघुराया नित्या करिबा सखया तुझवर कुरबंडी करुणिया सांडिन फुली काया बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे आनंद होतो फार बाळा जो जो रे जो रे सुकुमार दत्तात्रय अवतारा बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे संजू काका माइक पसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
आरती ओवाळो आरती ओवाळो अण्णा भवसागर तारो गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरो गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरो स्वभाव तुम्ही नारायणाय समर्पया राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजावर योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम यज्ञेन यज्ञमयं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान चंद्रत्र पूर्वे साध्या वै श्रवणाय कुरुमे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु भज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज भोजं स्वराज वैराजं पारमेष्ठं राजं महाराजमाधिपत्यमिं समन्तपर्यायीश्च सार्वभौम सार्वायुष अनन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदभ्रेश श्लोको विगितो ता परिवेष्टारो मरुतस्यावसुगृहे आवीक्षितस्य कामत्र कुशले देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय तन्नो दन्ती प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् सचित्सन्ताकिन्महे मूर्माय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक राजाद योगिराज अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुणीही गडबड करू नका. 2 मिनिटं थांबा. दादा काय सांगणार आहेत? 2 मिनिटं जरा शांत राहा. 2 मिनिटं शांत राहा. सरावाप्रमाणे आज आपण दत्त जयंती साजरी केलेली आहे. गेले 2 दिवस आपल्या दत्त जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम भरपूर केले. आज आता कार्यक्रमाचा समारोप होत आहे. रोहिणी नाटक यांच्या कीर्तनाने आपल्या या दत्तजयंती कार्यक्रमाची सांगता होत आहे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी संत सेवा मंडळ इथं आपली सेवा सादर करत असते. संत सेवा महिला मंडळाचे कोण आहे का इथं? संत सेवा महिला मंडळाचे सदस्य
तिसरा व्यासपीठ कीर्तन झालेला आहे त्यांना सुद्धा स्वामींचा प्रसाद देण्यात येतो तो त्यांनी स्वीकारतो. श्री स्वामी समर्थ. तू तुला काय कर की जय इकडे बघा समोर.